नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत ॲडजेक्टिव्स म्हणजे विशेषण। आता हा विशेषण हा ग्रामरचा टॉपिक नाही आहे, हा आपल्या लाईफचा टॉपिक आहे। कारण आपण कुठल्याही माणसाबद्दल काही विशेष बोलतो त्याला बोलतात विशेषण, आणि हे आपल्याला येणं खूप गरजेचं असतं। चला बघूया थोडेसे एक्झाम्पल्स। आता जसा हा पहिला सेंटेन्स आहे, ही इज ॲन इंडियन, दुसरा आहे शी इज ॲन अमेरिकन। आता इकडे लिहिलं आहे हीज, ही आणि एस लिहिलं आहे, तर हे तुम्हाला समजलं पाहिजे ते आहे ही इज। त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये हीज लिहितात आणि हीज बोलतात। नेक्स्ट सेंटेन्स आहे वी आर इंडियन्स आणि दे आर मराठास। आता इंडियन्स आणि मराठासमध्ये लास्टमध्ये एस लावलं आहे, म्हणजे खूप सगळ्या लोकांबद्दल बोलतात। आता इकडे जर एका माणसाबद्दल बोलायचं आहे ते इंडियन आणि खूप सगळ्या लोकांबद्दल बोलायचं आहे ते इंडियन्स। तसंच एकाबद्दल बोलायचं आहे तर मराठा आणि खूप सगळ्यांबद्दल बोलायचं आहे तर मराठास। आता इकडे तुम्ही काही वर्ड्स बघताय लास्टमध्ये जे अंडरलाईन केलेले आहेत, जसं की इंडियन, अमेरिकन, इंडियन्स, मराठास, यांनाच बोलतात ॲडजेक्टिव्स म्हणजे विशेषण। आता मी तुम्हाला काही विशेषण देते आणि 20 सेकंड्सचा टाईम देते। त्या विशेषणसोबत तुम्ही स्वतःचा एक सेंटेन्स तयार करा। बघूया तुम्ही करू शकता का? Your time starts now. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 10, 20. Time up. आय होप की तुम्ही बनवलेला सेंटेन्स करेक्ट असेल। आता मी सेंटेन्सेस बनवते आणि तुम्ही हे बघा की मी जे सेंटेन्सेस बनवलेत ते कसे बनवलेत आणि का बनवलेत। आता मोराची क्वालिटी इज ब्युटिफुल, मग पीकॉक इज ब्युटिफुल। नेक्स्ट बाईक इज ब्लॅक, बाईक इज ब्लॅक। parrot is colorful, parrot is colorful। Om is powerful, om is powerful। आज तुम्हाला हे समजलं असेल की ॲडजेक्टिव्सचा वापर कसा करतात ते। शुपटेक 879 वरती आता आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक सोबत। तोपर्यंत बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।